खूप जास्त भीती होती, ही रेसिपी होईल की नाही, पहिल्यांदाच ट्राय करते आहे. चला तर मग दाखवते झाली की नाही ते तुम्ही पण पहा. मी पहिल्यांदाच ट्राय करते. याच्या अगोदर मी एकदाही बनवली नव्हती. तर इथे तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी बर्फ टाकून आपल्याला फेटून घ्यायचं असतं आणि अशा प्रकारे आपल्याला क्रीमी टेक्स्चर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे 2 वाटी मैदा टाकलेला आहे. त्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे मी त्याचं छान बॅटर बनवून घेतलेलं आहे. पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी हे थंड असावं. तर थंड पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे लिंबू टाकून पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे थंड दूध टाकायचं आहे. जर तुमच्या हाताने जर गोळे होत असतील तर तुम्ही मिक्सरला लावून छान फेटून घेऊ शकता. त्याच्यानंतर पाहू शकता तेल आपल्याला गरम तापलेलं घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आणि आतमधून अशा प्रकारे आपल्याला एक छिद्र तयार करायचं आहे. तर थोडं थोडं टाकत राहायचं आहे आणि छान असं छिद्र तयार करायचं आहे. तिकडे होत आहे तोपर्यंत आपण इकडे चाचणी बनवून घेऊयात. तर पाणी ठेवलेलं आहे, अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी मी साखर टाकून छान चाचणी तयार करून घेतली. तर पाहू शकताय मस्त आपलं हे घेवर रेडी झालेले आहेत. एकदम पहिल्यांदा ट्राय केली आणि मस्त रेसिपी झालेली होती. त्याच्यावरून छान असं मी चाचणी टाकून घेतली वरून आणि जी दुधाची रबडी बनवून घेतली होती मी ती टाकून घेतलेली आहे. तर पाहू शकताय मस्त असं घेवर रेडी झालेले आहेत. नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.